आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाइट रेस्टोरेज, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिस मध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड, विठ्ठल लॉन शेजारी, राहता। संपर्क 8600 07 34 33। कलकत्ता येथील झालेल्या डॉक्टर महिलेवरील अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच यावेळी तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील लेडी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशातील अनेक राज्यात उमटताना दिसत आहेत। याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील डॉक्टरांनी देखील या घटनेचा निषेध केला। तसेच जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन कडून तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आज शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी निवेदन देण्यात आलं। या निवेदनात म्हटलंय की कलकत्ता येथे एका महिला डॉक्टरवर हॉस्पिटलमध्ये अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे। या झालेल्या घटनेचा जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सभासद निषेध व्यक्त करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने योग्य ते काम करून या घटनेची चौकशी करावी। यावेळी जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉक्टर सादिक पठाण, डॉक्टर भरत देवकर, डॉक्टर फारुक आजम, डॉक्टर चंद्रकिरण भोसले, डॉक्टर अक्षय अडाले, डॉक्टर विकी दळवी, डॉक्टर निखिल वारे, डॉक्टर विद्या तोंडे, डॉक्टर ज्योती दळवी आदींसह तालुक्यातील अनेक डॉक्टर उपस्थित होते। प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड। दिनांक 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे आरजी कार या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर हिच्यावर गँगरेप आणि भयंकर इजा शरीरावर करून बरेचसे फ्रॅक्चर केले, तिच्या मेंदूला मार होता, अशा अतिशय क्रूररित्या तिची हत्या करण्यात आली। याच्यामागे काय षडयंत्र होतं हे उघड झालं पाहिजे, ते उघड होणं गरजेचं आहे। आणि एका डॉक्टरांसाठी ही एक खूप दुर्दैवी घटना आहे। त्यामुळं आम्ही जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन तर्फे आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय तसेच माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या कार्यालयामध्ये एक निषेधार्थ निवेदन देऊन झालेल्या घटनेचा योग्य तपास होऊन योग्यरित्या गुन्हेगारावर त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यामागे काय षडयंत्र आहे ते उघड झालं पाहिजे अशी त्यांना त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांना सदर प्रस्ताव पाठवण्यासाठी विनंती केलेली आहे। धन्यवाद।